नमस्कार मंडळी. ज्या महिला दररोज सकाळी उठून त्यांच्या दारावर पाणी शिंपडतात त्यांनी लक्षपूर्वक ऐकावे. पूज्य गुरुदेवांनी आजच्या त्यांच्या कथेत सांगितले आहे की ज्या महिला सकाळी उठून त्यांच्या दारावर पाणी शिंपडतात त्यांनी लक्षपूर्वक ऐकावे. आजच्या या व्हिडिओमध्ये असे 4 नियम सांगितलेले आहेत की जर महिलांनी या 4 नियमांचे पालन केले तर असे कोणतेही काम नाही जे त्यांच्याद्वारे पूर्ण होऊ शकत नाही. अशी कोणतीही समस्या नाही जे सोडवता येत नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 4 नियमांचे पालन केल्याने तुमच्या कुटुंबात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमीच राहील. आणि ज्या ठिकाणी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असेल तिथे कधीही धन आणि धान्याची कमतरता नसते. तिथे कधीही पैशांची कमतरता नसते. त्या घरात कितीही मोठे कर्ज नसते आणि नेहमीच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमीच राहतो. तर त्या 4 गोष्टी कोणत्या आहेत आणि ज्या महिला सकाळी उठून घराच्या दारावर पाणी उठतात त्यांनी हा व्हिडिओ जरूर पाहावा. यासोबतच तुम्ही हे देखील ऐकले असेल की देवी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी ही दारिद्र्य द्यायची देवी असते. आता जिथे देवी लक्ष्मी नसते तिथे दारिद्र्यता असते. आणि जेव्हा एखाद्या ठिकाणी दरिद्रता असते तेव्हा त्या घरात राहणे कठीण होते. तिथे खूप समस्या येतात, खूप तणाव येतो, पैशांची कमतरता असते आणि अशा अनेक कामात अडथळे निर्माण होतात. तर घेऊया ते 4 गोष्टी कोणत्या आहेत. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. 4 नियमांचे पालन घरातील मोठ्या आई आणि बहिणींनी नेहमीच करावे. आणि जर आजपासूनच तुम्ही नियमांचे पालन करायला सुरुवात केली तर असे कोणतेही काम होणार नाही जे तुमची इच्छा, कोणतीही इच्छा नाही जी पूर्ण होऊ शकत नाही. यासोबतच या 4 नियमांचे पालन केल्यानंतर तुम्हाला कोणतेही उपाय करण्याची गरज नाही, उपवास करण्याची गरज नाही. तुम्ही लोक खूप टेन्शन घेता की या इच्छेसाठी आपल्याला हे उपाय करावे लागतील किंवा ते उपवास करावे लागतील. परंतु जर हे नियम पाळले तर उपवास न करता सर्व कामे आपोआप होऊ लागतील. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे घरात पैसे येऊ लागतील. घरात पैसे असलेली पैशांची समस्या दूर होऊ लागेल. आणि जर तुमच्या घरात काही कर्ज असेल तर तुम्ही हा व्हिडिओ अवश्य पहा. तुमचे कर्जही हळूहळू कमी होऊ लागेल. पहा, तुम्हाला नेहमीच माता लक्ष्मीजीबद्दल माहीत असेल की माता लक्ष्मीजींना नेहमी चांगल्या ठिकाणी राहायला आवडते आणि त्यांची बहीण जी दारिद्रता आहे तिला वाईट ठिकाणी राहायला आवडते. म्हणून तुम्ही तुमच्या मनातून हे समजून घेऊ शकता की ज्या घरात प्रेम असते, ज्या घरात भरपूर पैसा असतो, त्या घरात कोणतीही समस्या नसते. त्या घरात माता लक्ष्मींचे आशीर्वाद असतात. आणि ज्या घरात नेहमीच भांडणे होतात, ज्या घरात चुकीच्या गोष्टी घडत राहतात, काहीतरी किंवा दुसरे घडत राहते, त्या घरात गरिबी राहते. म्हणून तुम्ही लोक तिथे चुका करता. तुम्हाला आजपासूनच त्या चुका सुधाराव्या लागतील, जे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता एक गोष्ट सांगते. माता लक्ष्मीजींच्या येण्याची एक वेळ असते. त्या दररोज तुमच्या घरी येतात. पण दररोज जेव्हा त्यांना तुमच्या घरात ती गोष्ट आढळते जी गरिबीला आवडते तेव्हा ती तुमचे घर सोडून जाते. तर शेवटी माता लक्ष्मीजींना कोणत्या गोष्टी आवडतात जेणेकरून आपण असे केले पाहिजे. आणि माता लक्ष्मीजी दररोज आपल्या घरात प्रवेश करतील. माता लक्ष्मीजी दररोज सकाळी आपल्या घरी भेटायला येतात. त्या पृथ्वीला भेट देण्यासाठी बाहेर पडतात. आणि जेव्हा ती तुमच्या घराच्या दाराशी येते आणि तिला दिसते की या घरात सर्वजण झोपलेले आहेत, या घरात आपल्या आगमनाची कोणतीही तयारी केलेली नाही, मग ती आणि परत ज्या जाते. ठिकाणी या सर्व आणि गोष्टी आहेत तिथे दारिद्रता देवी माता लक्ष्मी यांची बहीण तिथे पोहोचते. मग तुम्हाला माहिती आहेच तुमच्या घरात कोणत्या समस्या येऊ लागतात. तर आता आपल्या त्या 4 नियमांबद्दल माहिती आहे. त्या 4 गोष्टींबद्दल ज्या तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात करायला सुरुवात कराव्या लागतील. आता पहा, पहिली गोष्ट म्हणजे घरातील मोठ्या आई बहिणीने
हे नियम विशेषतः येथे पाळले पाहिजेत. तर घरातील मोठ्या आई बहिणींसाठी पहिला नियम म्हणजे सकाळी लवकर उठणे. शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर पहाटे 4 ते 5 वाजेपर्यंत किंवा जरी तुम्ही शेवटचे उठलात तरी सकाळी 6 किंवा 7 वाजेपर्यंत तुम्ही लोक उठून तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर पाणी शिंपडावे. पाणी शिंपडण्यासारखे काय आहे बरोबर? तुम्ही अनेक लोकांना सकाळी लवकर त्यांच्या घरांच्या मुख्य दारावर पाणी शिंपडलेले पाहिले असेल. त्याचे एक कारण आहे. कारण माता लक्ष्मीजी म्हणतात की मला ती जागा आवडते जिथे सकाळी लवकर पाणी शिंपडले जाते आणि मला त्या ठिकाणी यायला आवडते. ठीक आहे, तर तुम्ही माता आणि भगिनींनी काय करायचं आहे? नेहमी सकाळी लवकर उठून तुमच्या गफीत शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर सूर्योदयापूर्वी आणि तुमचे घर स्वच्छ करा. असे नाही की तुम्ही थेट जाऊन पाणी शिंपडायला सुरुवात करा. प्रथम स्वच्छता करा. स्वच्छता केल्यानंतर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य गेटवर पाणी शिंपडावे. पहा, येथे शिंपडण्याचे महत्त्व सांगितले आहे. पाणी ओतण्याचे महत्त्व सांगितले नाही. काही लोक असे करतात की ते पाण्याने भरलेली बादली आणतात आणि त्यांच्यासमोर संपूर्ण घर धुतात. म्हणून येथे सकाळी लवकर धुण्याचे महत्त्व नाही. जरी संध्याकाळी धुतले तर काही हरकत नाही, पण सकाळी लवकर पाणी शिंपडण्याचे महत्त्व आहे. म्हणून सकाळी लवकर तुमच्या घराचा दरवाजा झाडून वगैरे झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या ब्रोकरेज घरातून पाण्याचे भांडे आणायचे आहे. हे पाणी तुमच्या घराच्या स्वयंपाकघरातूनच तुम्हाला आणायचे आहे. ते भांडे जे तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात आहे. म्हणजे तांब्याच्या कलशात तुम्हाला पाणी भरून आदल्या दिवशी रात्री स्वयंपाकघरात ठेवायचे आहे. जिथे तुमचे पिण्याचे पाणी ठेवले आहे तुम्हाला ते पाणी भरावे लागेल. असे पिण्याचे पाणी जे तुम्ही लोकांनी अशुद्ध केलेले नाही, तुम्ही ते प्यायले नाही. तुम्ही तुमच्या घरात तांब्याच्या कशात पाणी भरून ठेवत नसाल तर आजपासून ते ठेवणे सुरू करा. कारण सकाळी लवकर तुम्ही ते तुमच्या घराच्या मुख्य गेटवर शिंपडाल. आता याचे आणखीन एक कारण आहे की आपण स्वयंपाकघरात ज्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी ठेवतो ते आपल्या पूर्वजांचे ठिकाण आहे. म्हणून जेव्हा आपण त्या ठिकाणाहून पाणी भरतो आणि आपल्या घराच्या मुख्य गेटवर शिंपडतो तेव्हा आपले पूर्वज देखील आपल्यावर प्रसन्न होतात. तर आता तुम्हाला काय करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला तुमच्या घराच्या स्वयंपाकघरातून पाण्याने भरलेले भांडे आणावे लागेल. किंवा जर एखाद्या दिवशी तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात पाण्याने भरलेले भांडे नसले तर तुम्हाला सामान्य पाणी, गोड पाणी, शुद्ध पाणी इतर कुठून तरी मिळू शकते. परंतु तुम्हाला हे पाणी तुमच्या घराच्या स्वयंपाकघरातून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. जे काही चांगले पाणी असेल ते एका भांड्यात भरून तुमच्या घराच्या मुख्य दाराशी या आणि मुख्य दाराशी आल्यानंतर तुम्हाला हे पाणी तुमच्या उजव्या हाताच्या तळ हातावर ओतून शिंपडावे लागेल. तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की तुम्हाला ते शिंपडायचे आहे असे नाही की तुम्ही एक भांडी घेऊन ते एकाच वेळी पसरवावे. तुम्हाला तुमच्या उजव्या हाताच्या तळ हातावर थोडे पाणी घ्यावे लागेल आणि तुमच्या घराच्या मुख्य दारावर जिथे तुमच्या घराची सीमा असेल तिथे घराबाहेर तुमच्या घरासमोर त्या संपूर्ण परिसरात तुम्ही लोकांना तुमच्या हातांनी पाणी